झालं सेटल. हा, मी म्हणलं असं की माझा बोलण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. समजलंय आणि ते स्वतःला समजलेलं असेल तर दुसऱ्याला सांगणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे पहिला प्रयत्न आहे थोडंसं पुढं मग झालं तर सांभाळून घ्या. मग मावशी म्हणलं तसं शनिवार रविवार जे तास होतात ते आई बघत असते, ऐकत असते. तेव्हा मी जेव्हा ऐकलं की मावशी शंकर भाष्यावरती बोलतीये तेव्हा मला फार बरं वाटलं की शंकराचार्यांबद्दल सुद्धा त्यांच्या अनुषंगाने गीतेचा अभ्यास करून मावशी काहीतरी सांगते. तर अद्वैत वेदांताची पार्श्वभूमी नसेल तर समजायला काही गोष्टी अवघड जातात, कारण ते जरासं क्लिष्ट आहे थोडं, सगळ्यात वरच्या बाजूचं आहे आणि त्यामुळे क्लिष्ट आहे थोडं. तर म्हणून मी मावशीला म्हटलं की मी एखाद्या तुमच्या शनिवारवरती याच्यामध्ये एक 15-20 मिनिटं फक्त अद्वैत वेदांत थिअरी, फक्त प्रॅक्टिकल अवघड आहे पण मी फक्त थिअरी समजावून सांगेन की त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहेत, म्हणजे तू जे काय बोलशील ते लोकांना समजायला सोपं जाईल आणि मे बी लोकांनी अभ्यास केला तर ते. सो हा मूळ मुद्दा होता. पण ती एकदम म्हणली की अरे असं असं परीक्षेचं आहे त्या येणार आहे तर तिथं तू बोलशील का. तर मला खरं म्हणायचं तर दडपण आलं होतं आधी आणि माझ्या डोक्यात विषय हा अद्वैत वेदांताचा होता. पण थोडासा मी बदल केलाय कारण हे गीतेच्या परीक्षे संदर्भात असल्यामुळे मी थोडीशी गीता त्याच्यामध्ये गीतेबद्दल थोडंसं जास्त गुंफलंय. माझा गीतेचा अभ्यास तुमच्या 1-2% असेल खरंच. मी खूप गीतेमध्ये अजून शिरलो नाही जितका उपनिषदांमध्ये शिरलोय, पण गीतेमध्ये तेवढा अजून शिरलो नाहीये. पण त्यामुळे गीतेचा खूप जास्त अभ्यास नाही, पण मी थोडीशी गीता गुंफायचा थोडासा त्याच्यामध्ये प्रयत्न केलाय. विषय थोडासा मांडायचा म्हणलं तर असं की अद्वैत वेदांत, गीता आणि आपलं आजचं आयुष्य आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो. अर्ध्या तासात मांडण्यासारखा विषय नाहीये, पण मी वर्ण प्रवास करत प्रयत्न करतो. कधी कुठे डीपमध्ये जायचं झालं तर आपण नंतर जाऊ शकू. 2 श्लोक म्हणून सुरुवात करतो. वसुधैव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. मला असत्याकडून सत्याकडे जायला मदत कर, मला अंधाराकडून प्रकाशाकडे जायला मदत कर, मला मृत्यूकडून अमृत्यूकडे जायला मदत कर किंवा अमृतत्वाकडे जायला मदत कर. ओम शांती शांती शांती. दोन्ही मंत्र खूप वेगळ्या याच्यामध्ये की असं तो मासत गमया बृहदारण्यक उपनिषदातला श्लोक आहे जो वेदांताचा सार सांगतो साधारण, आणि श्रीकृष्णाने ते सार आपल्याला उपनिषदांमधनं सांगितलंय. त्यामुळे तो श्लोक आपण आधी म्हणला. मी साधारण बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितली की हे संभाषण द्यायचा मूळ कुठून आलं. मी म्हणलं असं की मला तयारी करायला फारसा वेळ मिळाला नाही. काल परवा मुद्दाम असे म्हणले की गुरुवारीच आहे, त्यामुळे आज सकाळी ऍक्च्युली मी थोडंसं काय बोलावं म्हणून लिहायला बसलो, थोडंसं उतरवलंय. त्यातनं जे काय निघेल ते बघूयात. मी एक सांगू इच्छितो सर्वात आधी की मावशी म्हणलं तसं की माझा बेस हा सगळा रामकृष्ण मठ किंवा रामकृष्ण मिशन यांच्यातनं जे काय मी यांच्या पुस्तकातनं त्यांच्या लेक्चर्समधनं जे काय मी ऐकलोय शिकलोय तो बेस आहे. स्वामी सर्वप्रियानंद हे वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कचे प्रमुख आहेत आणि स्वामी मेधानंद हे वेदांत सोसायटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाचे प्रमुख आहेत. अमेरिकेतल्या 2 वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क 1894 मध्ये स्वतः स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेली आहे. म्हणजे त्याचे ते आता प्रमुख आहेत. म्हणजे भारतामध्ये अनेक वर्ष संन्यासी जीवन व्यतीत केल्यावर त्यांना अमेरिकेत पाठवलेलं आहे प्रसार करायला. तर त्यांची जी भाषणं आहेत ती गेली साधारण 2 वर्ष मी ऐकतोय आणि त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे कधी उपनिषदांवरचं भाष्य, कधी सेपरेट विषय गीतेवरचं भाष्य, असं ऐकून माझ्या मनात जे जमा झालंय त्याचं साधारण सार या विषयामध्ये मी मांडतोय. गीता तुम्ही पहिलं सर्वांचं अभिनंदन, सगळे परीक्षेमध्ये पास झालेत म्हणून. दुसऱ्या एका गोष्टीसाठी अभिनंदन की खूप चांगली गोष्ट निवडली आहे तुम्ही शिकण्यासाठी. आयुष्याच्या कुठल्याही म्हणजे अगदी 20 वर्षाच्या असताना सुद्धा ही गोष्ट उचलावी अशीच आहे भगवद्गीता ही. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या हिंदूंमध्ये धर्मग्रंथ नाहीये काही, आपण म्हणतो की वेद उपनिषद आपण हे करावीत, पण त्या सगळ्यांचं सार शेवटी भगवद्गीतेमध्ये मांडलंय. म्हणजे मोठे अशी वेदांची उपदेशांची चवड घरामध्ये ठेवण्यापेक्षा धर्मग्रंथ म्हणून एक गीतेचं पुस्तक ठेवलं तरी त्याचा खूप उपयोग आहे. म्हणून अभिनंदन सगळ्यांचं. परीक्षा प्लस याचा अभ्यास करायचा निर्णय तुम्ही घेतला. गीता शिकताना काय गोष्टी मनात ठेवाव्यात याच्याबद्दल थोडंसं बोलतो, 5 मिनिटं. मला जे जाणवलं ते पहिली गोष्ट म्हणजे प्रयोजन मनात सतत राहिलं पाहिजे की गीता मी का शिकतोय, परीक्षा देण्यासाठी शिकतोय का अजून काही गीतेमध्ये आहे बाबा की जे मी वापरू शकेन माझ्या रोजच्या आयुष्यात. गीतेमध्ये आपल्याला श्रीकृष्णाने खूप गोष्टी सांगितल्यात. 700च्या वर श्लोक आहेत, त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे अगदी
काय खावं, कोणाशी बोलावं, कसं वागावं वगैरे वगैरे अशा रेग्युलर आयुष्यातल्या पण गोष्टी सांगितल्यात आणि एकदम मोठं तत्वज्ञान पण सांगितलंय की आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, सगुण ब्रह्म म्हणजे काय, निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, 4 योग सांगितलेत त्याच्यामध्ये. पण सगळ्याच्या मुळाशी हे एक मोक्षशास्त्र आहे. 18वा अध्याय जो आपल्याला त्याचा समरी सांगतो गीतेचे, मोक्ष संन्यास योग म्हणलंय, तो गीता हे मोक्षशास्त्र आहे. कुठल्याही धर्माचं म्हणजे अगदी ख्रिश्चन, इस्लाम, बुद्ध कुठलाही धर्म जरी घेतला आणि हिंदू अर्थात, तर प्रत्येक धर्माचा शेवट हा मोक्ष हा सांगितलेला आहे. मोक्षाची परिभाषा प्रत्येकाने वेगवेगळी केली आहे. पण वेदांतामध्ये मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि सर्वानंद प्राप्ती किंवा ब्रह्मानंद प्राप्ती असं जे आहे, म्हणजे तुम्हाला असा आनंद मिळेल मोक्षातनं की जो परत म्हणजे तुम्हाला शब्दामध्ये सांगता येणार नाही. सो हे मोक्षशास्त्र आहे, हे कुठंतरी आपल्या मनामध्ये सतत राहिलं पाहिजे की गीतेचा अभ्यास करताना आणि कुठल्याही श्लोकाचा, कुठल्याही अध्यायाचा अभ्यास करताना हा जर बिगिन विथ द एंड इन माइंड म्हणतात ना, तसं की हा शेवट कुठेतरी लक्षात ठेवला की यातनं मला कुठेतरी मोक्षप्राप्तीच्या जवळ जायचं आहे, तर ती एक खूप महत्वाची गोष्ट आहे असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे गीता कोण सांगतंय किंवा कोण शिकवतंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. साक्षात भगवंत ती गीता सांगतायत, म्हणजे त्याच्यावर मोठी काही ऑथॉरिटी असू शकत नाही. त्यामुळे आपण अक्षरशः डोळे झाकून जे काय सांगितलं त्याचा ते विश्वास ठेवून तसं करू शकतो, अशी परिस्थिती आहे. तीही गोष्ट सतत मनात राहावी की साक्षात म्हणजे आपल्याला असं खूप वेळा वाटतं की अवतार आहेत, म्हणजे रामकृष्ण असतील त्यांना अवतार म्हणलं जातं. अनेक अवतार आपल्याला माहितीच आहे, गोंदवलेकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, म्हणजे त्यांच्या समोर बसून आपल्याला काही ऐकायला मिळालं असतं तर किती आपलं भाग्य. पण म्हणजे आपण त्या काळात कधी नव्हतो किंवा आत्ता असेल संत महात्मे अनेक आहेत, पण त्या सर्वांच्या वरती येऊन साक्षात भगवान कृष्णांनी आपल्यासमोर काहीतरी मांडून ठेवलं, ते आपल्याला डायरेक्ट ऐकायला मिळतंय. ही दुसरी गोष्ट आहे माझ्या हिशोबाने की हे कधी विसरू नका. त्यामुळे कधीही मनामध्ये शंका कुशंका गीता वाचताना किंवा अभ्यास करताना येण्याची गरज नाही. साक्षात भगवंताचं तोंडून आलेलं आहे. अनेक श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने असं काही काही गोष्टी ठासून सांगितल्यात, काही काही गोष्टी असं सांगितलं की माझं मत आहे असं मला वाटतं. असं काही काही श्लोकांमध्ये 12व्या अध्यायातला दुसरा श्लोक फॉर एक्झाम्पल की जिथं भक्तियोग मोठा आहे असं त्यांनी सांगितलं, पण म्हणताना त्यांनी म्हटलं की हे माझं मत आहे. असे काही श्लोक आहेत जिथं तुम्ही अभ्यास करताना असं वाटू शकतं की अरे असं का म्हणतात भगवंत, पण शेवटी ते भगवंत बोलतायत, हे कुठंतरी मनात ठेवणं गरजेचं आहे. ही दुसरी गोष्ट. ऍक्च्युली तिसरी गोष्ट माझ्या मनात नव्हती, पण ती तिसरी गोष्ट आता सुचली थोडी, की गीता ही युद्धामध्ये बरोबर मध्ये अर्जुनाला कृष्णाने सांगितले, तर त्याचं आपल्याशी रिलेशन काय आहे, सिम्बॉलिक रिलेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण मी फक्त नमूद करतो. तर तो अर्जुन म्हणजे आपण आहोत सगळे. त्याचे महाभारताचं युद्ध चालू आहे, हे आपल्या आयुष्याचं, आपल्या संसाराचं युद्ध आहे. आणि श्रीकृष्ण हा देव आपला तिथं गाईड आहे किंवा आपला गुरु आहे, हे त्याचं सिम्बॉलिक नेचर आहे. हे अर्जुनाला श्रीकृष्णांनी गीता युद्धात का सांगितले याचं खूप सिम्बॉलिझम आहे याच्यामध्ये, की नॉर्मल माणसांपर्यंत ती हजारो वर्षांनंतर सुद्धा पोचती आणि आपण स्वतःला अर्जुनाच्या जागी बसवून ती घेऊ शकतो. म्हणजे विवेकानंद स्वतः म्हणतात तसं की जेव्हा तो जो रथ आहे, श्रीकृष्ण त्याचा सारथी आहे, त्याचे 5 ते हे आहेत अश्व किंवा ते हे जी आपली पंचेंद्रिय आहेत, तो जो रथ आहे ते आपलं शरीर आहे, त्याच्या आतमध्ये बसलेला अर्जुन हा जीवात्मा आहे, जो आत्मा ज्यांनी सांख्ययोगामध्ये सांगितलं. आणि शेवटी श्रीकृष्ण हा आपला त्याच्यामध्ये गुरु आहे. हे सिम्बॉलिक नेचर आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला स्वतःला अर्जुनाच्या जागेवर बसवणं गरजेचं आहे. आणि आता अर्जुनालाच श्रीकृष्णांनी गीता का सांगितलं त्याबद्दल मी म्हणलं असं की बऱ्याच गोष्टी रिपीट असतील तुमच्यासाठी गीतेसंदर्भात मी ज्या बोलीन त्या, वेदांताबद्दल थोडंसं मे बी जास्ती बोलीन मी. पण दुर्योधनाकडे गेले होते श्रीकृष्ण, की लोक म्हणतात की दुर्योधनाला गीता सांगितली असती तर हे झालंच नसतं पुढचं युद्ध. पण दुर्योधनाकडे जेव्हा भगवान श्रीकृष्ण गेले तेव्हा एक सुंदर श्लोक आहे जो दुर्योधन सुद्धा म्हणजे सामान्य माणूस नव्हता, तो हा श्लोक सांगू शकला श्रीकृष्णांना. त्याच्यामध्ये त्याची पण योग्यता आहे थोडी, पण अयोग्यता जास्ती आहे. तो म्हटलं जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती. ऐकलाय कोणी हा श्लोक? हा, जानामी अधर्मम नचमे निवृत्ती केनापि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. मला माहिती आहे धर्म काय आहे, मला माहिती आहे अधर्म काय आहे, पण माझ्या मनामध्ये कोणतरी देव स्थित आहे जो मला सांगतोय की जे करायचं आणि मी तेच करणार. म्हणून दुर्योधनाने सांगितलं की मला काही शिकू नकोस तू. म्हणजे शिष्यत्व पत्करायला नाकारलं. त्याचं इगो असेल किंवा जे काय असेल ते, पण एवढं तो सांगू शकला की मला कळतंय मी जे करतोय ते चुकीचं आहे, पण मला ते करावंसं वाटतंय, आतून काहीतरी येतंय त्याच्यामुळे मला ते करावंसं वाटतंय. अजून एक त्याची अगेन सिम्बॉलिक की जेव्हा
सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन आणि दुर्योधन गेले होते श्रीकृष्णाकडे आणि काहीतरी श्रीकृष्ण म्हणलं की तुम्हाला काय पाहिजे ते मागा माझ्याकडनं युद्धासाठी. पहिले अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने सांगितलं की मला तू पाहिजेस. दुर्योधन खुश झाला आणि त्यांनी सगळी सेना मागितली. याचं सिम्बॉलिक नेचर किंवा त्याचं सिमिली अशी लावू शकतो की अर्जुनाने देवाला निवडलं आणि दुर्योधनाने जगाला निवडलं. आपण या जगात राहतो, आपण जग निवडायचं का देव निवडायचा हा विषय आपण आपल्या मनामध्ये असा विचार करू शकतो आपण त्याचा की आपण जगाला निवडायचं का देवा. जगात आपण राहणारच होतो, जगात न राहता आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही, पण त्यात आपण देवाला सतत निवडलं तर या जगामध्ये आपल्यासाठी खूप फरक पडू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे याच्यातच की तिसऱ्या अध्यायातला 36वा श्लोक आहे, जेव्हा अर्जुनानी शिष्यत्व किंवा अर्जुनानी सांगितलं की हे जे जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, जेव्हा तो म्हणतोय की मला पापच करायचंय माझ्या मनामध्ये, तेव्हा अर्जुनानी हा प्रश्न दुर्योधनाने जो विचारला नाही, तो अर्जुनाने विचारला. मला श्लोक एक्झॅक्टली नीट म्हणता येईल असं वाटत नाही, कारण माझं तेवढं हे नाही, पण आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छमपि वार्ष्णेय बलादिव निल. म्हणजे अशी कुठली शक्ती तू तुम्हाला सांग की ज्याच्यामुळे मला हे पाप करावंसं वाटतं किंवा पुण्य करावंसं वाटतंय. बऱ्याच दुर्योधन म्हणलं की नाही मला हे शिकायचं नाही. सो याच्यातनं मला एवढंच सांगायचं की आपण अर्जुनासारखे शिष्य होऊयात आणि याच्यामध्ये पुढे जाऊयात. सो गीतेचा अभ्यास करताना, आधी परीक्षा देताना कुठंतरी शेवट काय आहे, यातनं आपल्याला काय मिळणार आहे याचा सतत जाणीव ठेवून भगवंताचं स्मरण करून गीतेचा अभ्यास करूयात. आणि मी म्हणलं असं की अर्जुनानी शिष्यत्व पत्करलं. तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद वगैरे अर्जुनाने सांगितलं मला युद्ध लढायचं नाही आणि असे लोक आहेत वगैरे वगैरे, म्हणजे सर्वांना माहिती आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान म्हणजे अर्जुनाला असं वाटलं असेल तेव्हा की आता अच्छा श्रीकृष्ण म्हणतील अरे खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे आपण नको लढूयात युद्ध. अशी अपेक्षा होती अर्जुनाची की भगवान श्रीकृष्ण आपण कुठलेही आपले गुरु असतील त्यांच्याकडे आपण प्रॉब्लेम घेऊन दिला की गुरु म्हणतात ठीक आहे आपण असं नको करू, किंवा साधारण असं आपण शिष्य अपेक्षा घेऊन जातो. पण श्रीकृष्णाने 2 श्लोकांमध्ये अर्जुनाला सांगितलं नाही तू चुकतोय, म्हणजे ते श्लोक मी म्हणत नाही ऑब्व्हियसली, पण ते ऐकल्यानंतर अर्जुनाला समजलं की अरे कृष्ण काय आपल्याला सपोर्ट करणार नाही, आपल्याला हे लढायला लावणारच आहे युद्ध. तेव्हा अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं. जे 7व्या श्लोकामध्ये आहे दुसऱ्या अध्यायाच्या, तो श्लोक परत मी म्हणत नाही, पण त्यांनी तो जो श्लोक आहे कार्पण्य दोषो प्रयत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्मसमूढ देत आहे श्रेयम, मला इथे लिहिलं वाचता येत नाही, पण त्या श्लोकामध्ये त्यांनी शिष्यत्व पत्करलं. एक त्याच्यावरची छोटीशी गोष्ट सांगतो. खूप गीतेचा अभ्यास करणारे जे लोक आहेत ज्यांची भगवंतावर गाढ भक्ती आहे, जेव्हा ते कुठेतरी निर्णय घ्यायला अडखळत असतात किंवा कुठेतरी भीती वाटत असते मनामध्ये, म्हणजे हे त्यांच्याकडनं मी ऐकलेलं की रात्री झोपायच्या आधी 108 वेळा या श्लोकाचा जप करतात. कारण याच्यामध्ये म्हणलंय कार्पण्य दोषोव्रत, मी घाबरलोय, मला समजत नाहीये, मला काहीतरी मला तुम्ही सांगा. ह्या श्लोकाचा जप 108 वेळा केला रात्री तरी असं म्हणतात की भगवंतांकडनं तुम्हाला काहीतरी मिळतं, की तुम्ही काहीतरी निर्णय घ्यायला सहज काहीतरी तुम्हाला मिळतं, म्हणजे तुम्ही निर्णयच घ्यायला असं नाही त्यातनं, पण तुम्हाला काहीतरी दिशा मिळते. त्या श्लोकाचं महत्व वेगळं मला माहिती नव्हतं हे, पण म्हणजे आपल्याला त्यातनं एवढंच जाणवतं की श्रीकृष्णाचं शिष्यत्व पत्करलं अर्जुनाने, पण अशी ही एक त्या श्लोकाला बाजू आहे. इथपर्यंत आल्यावर श्रीकृष्णाला म्हणजे आपल्याला अशी अपेक्षा असते की श्रीकृष्ण असं उत्तर देईल की तू युद्ध का लढ किंवा का लढू नको, पण श्रीकृष्णाने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवात दुसऱ्या अध्यायातनं सांख्ययोगापासून केली, ज्याच्यामध्ये सांख्ययोग हे म्हणजे इथं भारताच्या तत्वज्ञानाच्या 6 शाखा आहेत प्रमुख, त्याच्यामधली सांख्य एक आहे. कपिल मुनींनी जी सांगितले, आपल्याला माहिती असलेली सगळ्यात जुनी तत्वज्ञानाची शाखा आहे. आपल्या दुर्दैवानी त्यातलं कुठलंही रिटर्न मटेरियल खूप जास्ती प्रमाणात अवेलेबल नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही फारसं, पण तो सांख्य इथं अपेक्षित आहे. पण त्या सांख्ययोगामध्ये पण हेच सांगितलं किंवा त्या सांख्य तत्वज्ञानातही हेच सांगितले की तुम्ही तुमच्या शरीर आणि मनापेक्षा वेगळ्या. आता सुरुवात अर्जुनासाठी भगवंतांनी इथनं केली आहे की थोडक्यात त्यांनी वेदांत सांगितला दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि इथं आपण वेदांताला थोडंसं टच करूयात. वेदांत या शब्दाचा म्हणजे मी नुसतं वेदांताबद्दल माहिती असेल बऱ्याच जणांना, पण मी सांगतो आणि त्याच्यानंतर अद्वैत आहे, विशिष्ट अद्वैत आहे, द्वैत आहे, त्याचा थोडंसं भाष्य करतो त्याच्यावरती. काही म्हणजे आपल्याला आता भगवंतांनी सांगितलं की तुम्ही आत्मा आहात आणि तुम्ही शरीर आणि मन नाही आहात, पण आता माझ्यासारखं जर त्यातल्या त्यात कमी व्हायचं माणूस आहे, थोडंसं सायंटिफिक आणि रॅशनल मन असेल माझं किंवा विचारसरणी असेल, तर मी म्हणेन याला काय प्रूफ आहे.
कशावरून मी याच्यावरती विश्वास ठेवू, का विश्वास ठेवू, की मी आत्मा आहे आणि मी शरीर आणि मन नाही, मला तर मी शरीर आणि मन दिसतोय. तर त्याच्याबद्दल मी थोडंसं 1-2 मिनिटं सांगितलं की याच्यामध्ये आचार्यांनी अपरोक्षानुभूती असेल, दृग्दृश्य विवेक असेल किंवा उपनिषदांमध्ये मांडुक्य उपनिषद असेल, याच्यामध्ये तुमच्या रोजच्या अनुभवांमधनं हे प्रूव्ह केले अक्षरशः. म्हणजे उपनिषदांकडे मी आकर्षित का झालो की त्याच्यामध्ये या गोष्टी ऍक्च्युली प्रूव्ह करून तुम्हाला दाखवल्या की तुम्ही त्याला, म्हणजे लोक असं म्हणतात की तुमचा जर विश्वास नाही बसणार पण तुम्ही त्याच्यामध्ये काही चूक नाही काढू शकणार. इतक्या चांगल्या पद्धतीने उपनिषदात आणि पुढे आचार्यांनी आणि सगळ्याच भाष्यकारांनी ते प्रूव्ह केले. त्याच्या पुढं मी मधुसूदन सरस्वतींचं नाव ऐकलं असेल, त्यांचं भाष्य खूप प्रसिद्ध आहे आणि ते खूप अद्वैत धरून केलेलं भाष्य आहे. त्यांनी गीतेचा सारांश सांगितलाय 3 भागांमध्ये. तो मी थोडासा सांगायचा प्रयत्न करेन, म्हणजे परत मी गीतेकडे जाईन. सो वेदांताचा अर्थ काय, तर वेदांचा अंत असा एक अर्थ आहे. कारण वेदांत म्हणजे उपनिषद, थोडक्यात 108 उपनिषद आहेत, त्यातले 11 प्रमुख उपनिषद आहेत ज्याच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य करून सुरुवात केली अद्वैत वेदांताला. पण वेदांचा अंत म्हणण्यापेक्षा वेदांमधनं मिळालेलं अंतिम सत्य किंवा अंतिम ज्ञान असा वेदांताचा जास्ती समर्पक मी म्हणतो अर्थ लावता येईल. आणि आपण विचार करतो की वेदांत काय आहे, किंवा आपण जर बघितलं तर आपल्या भक्ती मार्गातल्या अनेक संतांनी कुठं ना कुठं तरी वेदांताला, म्हणजे तुकारामांचा जो अभंग आहे, आधी विजय केले बीज अंकुरले रोप वाढले, तो जो अभंग आहे तो पूर्ण अभंग म्हणजे त्यात एक ओळ आहे, व्यापुनी जगता तुची अनंता बहुविध रूपे गेसी पर्यांती ब्रह्म एकले. म्हणजे ब्रह्माची सगळी रूपं आहेत, अपिअरन्स आहे ब्रह्मदत्त. हे आपल्या भक्ती मार्गातल्या संतांनी सुद्धा सांगितलं. म्हणजे आपल्याला आपल्यापासून दूर नाही गेलेला वेदांत, थोडक्यात असं मला म्हणायचं की आपण रोज त्याच्याबद्दल ऐकत असतो, वाचत असतो किंवा आपले जे काही शिकत असतो, पण आपल्याला माहिती नसतं की हे कुठेतरी मूळ याचा अद्वैत वेदांत आहे किंवा द्वैत वेदांत आहे. सो मी म्हणलं असं की वेदांचं अंतिम सत्य म्हणजे वेदांत. वेदांत सार नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, वेदांत नाम उपनिषद प्रमाण. म्हणजे उपनिषदांमधनं उपनिषदात जे सांगितलं ते वेदांताचं प्रमाण आहे. पण वेदांतामध्ये अजून 2 प्रमुख ग्रंथ आहेत ज्याच्यावरती भाष्य करून या सगळ्या भाष्यकारांनी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या तत्वज्ञान सांगितलं. त्यातला एक ग्रंथ म्हणजे अर्थात 11 प्रमुख उपनिषद आहेत, म्हणजे ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक, हे 11 उपनिषद आहेत. त्यातलं सगळ्यात छोटं मांडुक्य उपनिषद आहे 12 श्लोकांचं. त्याचा अभ्यास केला तरी मोक्ष लगेच मिळेल. म्हणजे एकदा हनुमानाने श्रीरामानं गोष्ट आहे विचारलं होतं की मला मोक्ष मिळण्यासाठी मी काय करू, तर श्रीरामांनी उत्तर दिलं, मांडुक्य मेकमेवालम मुमुक्षुनाम विमुक्त आहेत. मांडुक्य मेकमेवालम, एका या उपनिषदाचा अभ्यास केलास तरी तुला मोक्ष मिळेल. अभ्यास करायची तयारी नसेल तर 108 उपनिषद आहेत, मग तुझं आयुष्य जाईल त्याच्यामध्ये. पण या एका उपनिषदाचा अभ्यास केलास तरी तुला, म्हणजे ह्या 11 मध्ये खूप विविधता आहे. मांडुक्य सगळ्यात छोटं आहे, उपनिषद 18 श्लोकांचं आहे. केनकठ अजून थोडी मोठी आहेत. कठ उपनिषद, छांदोग्य उपनिषद, याच्यामध्ये प्रश्न, याच्यामध्ये कथा आहेत, यमनचिकेताची कथा आहे. असं म्हणजे खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. पण ही पसरलेली आहेत थोडी, प्रत्येक काळात प्रत्येक ऋषींनी त्यांना जे अनुभव आले त्याच्यामधनं मांडलेलं आहे. सो त्याचं सार मांडण्यासाठी बादरायण व्यास, म्हणजे आपले महर्षी व्यास ज्यांनी महाभारत लिहिलं त्यांनी, बादरायण व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली. 555 श्लोकांचं जे ब्रह्मसूत्र आहे त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या विभागांमध्ये ह्या उपनिषदांचं सार सांगितलं आहे. परत जे थोडंसं अवघड सूत्र आहेत ती, म्हणजे समजून घ्यायला अशी क्रिप्टिक आहेत. म्हणजे 2 शब्दांमध्ये अथातो ब्रह्मजिज्ञासा असं पहिलं सूत्र आहे. म्हणजे अथातो ब्रह्मजिज्ञासा तरी समजायला सोपं आहे, पण असे 4-4, 5-5 शब्दांची सूत्र आहेत, म्हणजे त्यातनं पटकन कळत नाही. म्हणून त्याच्यावरती पण भाष्य केलंय सगळ्या भाष्यकारांनी. आणि म्हणजे वेदांत हे स्मृतिप्रस्थान आहे, श्रुतिप्रस्थान आहे. ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे. न्याय तत्वज्ञानाची अजून एक शाखा आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, पूर्वमीमांसा आणि वेदांत आणि योग, पतंजलीचा योग, या 6 आपल्या शाखा आहेत तत्वज्ञानाच्या. त्यातली न्याय शाखेमधलं हे आहे. आणि तिसरं श्रुतिप्रस्थान म्हणजे आपलं भगवद्गीता, ज्याच्यामध्ये भगवंतांनी त्याचं सार सांगितलं. म्हणून आपण सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता, याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल की सर्व उपनिषद म्हणजे गायी आहेत. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन म्हणजे त्याचं दूध काढणारा हा भगवंत आहे. पार्थो वत्स सुधीर भोक्ता, त्याचा उपभोग पार्थ अर्जुन घेतोय. दुग्ध गीता अमृतमृत, म्हणजे म्हणून अमृतासारखी गीता, त्याचं सार सगळं गीतेमध्ये आले. त्यामुळे त्याच्यावरही सर्व भाष्यकारांनी भाष्य केलंय आणि आपल्या आपल्या वेदांताच्या परिभाषा त्यांनी मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं की उपनिषद जी आहेत त्याच्यामध्ये गहन प्रश्न मांडलेले आहेत थोडेसे. किंवा आता उदाहरणार्थ मुंडक उपनिषदाच्या 3रा-4था श्लोक असा आहे की शौनक जो आहे, जो
हाऊस होल्डर आहे, म्हणजे आपल्यासारखा संसारी माणूस आहे, जो त्यांच्या गुरूंना म्हणजे अंगिरस ऋषींना विचारतो कस्मिन् भवतो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती इति. म्हणजे मी काय जाणलं की मला जगातलं सगळं कळेल, असे प्रश्न पडलेले आहेत तेव्हाच्या लोकांना. किंवा केन उपनिषदातला पहिला श्लोक आहे, केनेशितम पतती प्रेषितम मनः केन प्राण प्रथम प्रयत्युक्तः केनेशिताम वाचम इमाम वदन्ति चक्षुश्रोत्र कौ देवयोनिति. म्हणजे मी कशामुळे माझं हे मन कार्यरत आहे, कशामुळे माझे हे डोळे कार्यरत आहेत, कशामुळे मी बोलतोय. आपल्याला असं वाटतं की उत्तर आहे तर असं मिळेल की तोंड आहे, डोळे आहेत, काहीतरी काहीतरी, पण त्याचं उत्तर त्याच्यामध्ये अख्ख्या उपनिषदामध्ये खूप मोठं उत्तर दिलंय. पण मी त्याचा पुढचा श्लोक असा आहे की श्रोत्रस्य श्रोत्रम, तोंडाचं जे तोंड आहे, मनोसो मनोयत, मनाचं जे मन आहे, चक्षुश्च चक्षुर अतिमुच्च धीरा, म्हणजे जे डोळ्याचे डोळे आहेत, प्रेत्यास्मात लोकात अमृता भवंती. म्हणजे हे जर तू जाणलंस, तोंडाचं तोंड काय, हे सगळं आपल्याला आत्म्याकडे किंवा आपल्या कॉन्शियसनेसकडे किंवा आपल्या सच्चित आनंदाकडे घेऊन जाणारी उत्तर आहेत. उपनिषद खूप गहन आहेत त्यामुळे, पण ते सगळं दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी संपवले पटकन थोडक्यात, म्हणजे की सोपी करून सांगायची होती श्रीकृष्णाला भगवद्गीता म्हणून. मी म्हणलं असं की मांडुक्य उपनिषदामध्ये अत्यंत सोपं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं बोलणार आहे पुढे त्याच्याबद्दल, पण अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुर्यम शब्द ऐकला असेल किंवा चतुर्थम असेल, आपल्या 3 अवस्थेत आपण त्या सगळ्या रोजचा अनुभव आहे. तुम्ही परत मी म्हणलं असं की इतक्या सोप्या पद्धतीने प्रूव्ह केलं, रोजचा अनुभव आहे, आपण 3 पद्धतीने जगतो. एक म्हणजे आपण जागृत अवस्थेत असतो, ज्याला विश्व म्हणतात मांडुक्यामध्ये, आणि ओंकाराचं अक्षर म्हणजे आपली जागृत अवस्था असं त्यांनी म्हणलंय. आणि म्हणून वैश्वानर हा शब्द आलाय, वैश्विक नर, म्हणजे आपण जागृत अवस्थेत असलेला ईश्वर जातो वैश्वानर. दुसरी अवस्था आपण झोपतो पण स्वप्नावस्थेत असतो, ही दुसरी अवस्था आहे आपली, त्याला तेजस म्हणलंय ना वांदनी, आणि प्राज्ञा आहे. आणि तिसरं जो आहे म्हणजे डीप स्लीप, म्हणजे ज्यात आपल्याला स्वप्नही पडत नाही, सुषुप्ती, त्याला प्राज्ञ म्हणलंय. म्हणजे थोडक्यात त्याचं कंपॅरिझन करायचं तर स्थूल शरीर, हे शब्द तुम्ही ऐकले असतील, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. पण या 3 अवस्थांच्या पलीकडे आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो का कधी? या 3 अवस्थांमध्ये सगळ्यात तिसरी जी अवस्था आहे, जी डीप स्लीप आहे किंवा सुषुप्ती आहे, ज्यामध्ये आपण काही आपल्याला कळत नाही, आणि उठल्यावर आपण एवढं म्हणतो की आम्हाला गाढ झोप लागली होती, पण आपण झोपेत असतो तेव्हा आपल्याला काहीही कळत नसतं. ती अवस्था आपल्या देवाच्या सगळ्यात जवळ नेणारी अवस्था आहे माझ्या मते. फक्त प्रॉब्लेम आहे की आपल्याला तेव्हा काही कळत नसतं. आपण त्या अवस्थेमध्ये अवेअरनेस मध्ये गेलो तर ती आपल्याला मोक्षप्राप्ती घडू शकते, ते आपल्याला ध्येय ठेवायची गरज आहे. पण मांडुक्योपनिषद असं सांगितलं की ह्या तिघांच्याही पलीकडे जाऊन जो आपला आतमधलं जे चित्त आहे, किंवा ज्याला इंग्लिश मध्ये कॉन्शियसनेस असं म्हणतात, त्याला ती तुमची सुषुप्ती पण दिसतीये थोडक्यात. सो तुम्ही हे 3ही नाही, तुम्ही चौथे आहात, तुम्ही आत्मा आहात. अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने उपनिषदांमध्ये हे प्रूव्ह केलंय साधारण. तर मी म्हणलं जसं की या 3ही वरती भाष्य करून वेदांताचे साधारण 3 भाग, मी 3 प्रमुख शाखा असं म्हणायला मला हरकत नाही. अशा खूप शाखा आहेत, 6, 7, 8, 10, 12 शाखा म्हणायला हरकत नाहीत, पण 3 प्रमुख शाखा, त्याची सुरुवात आदी शंकराचार्यांनी केलं, ज्याच्यामध्ये अद्वैत वेदांत सांगितलं. आणि जोपर्यंत तुम्ही 3ही गोष्टींवर भाष्य करून ते समोर वादविवाद करून सिद्ध करून दाखवत नाही, तोपर्यंत तुम्हाला मान्यता मिळत नव्हती. तसं शंकराचार्यांनी अनेक युद्ध लढली जी शाब्दिक होती, आणि त्यांनी अद्वैत वेदांताची शाखा प्रस्थापित केली. त्यांच्यानंतर 300-400 वर्षांनी रामानुजाचार्य आले, त्यांचा पुतळा हैदराबादमध्ये आहे. त्यांनी विशिष्ट अद्वैत वेदांत सांगितलं. त्यांनी सांगितलं शंकराचार्य तुम्ही चुकीचे आहात, म्हणजे तुम्ही चुकीचे आहात, शंकराचार्यांवरती आघात केले खूप, आणि त्यांनी विशिष्ट अद्वैत वेदांत सांगितलं. तिसरे त्यांच्यानंतर 200-300 वर्षांनी मध्वाचार्य आले. त्यांनी सांगितलं रामानुजाचार्य तुम्ही पण चुकीचे आहात, शंकराचार्य तुम्ही पण चुकीचे आहात, माझंच बरोबर आहे. त्यांनी द्वैत वेदांत सांगितला. त्याला द्वैत वेदांत म्हणलेलं लोकांना आवडत नाही, त्याला माध्व वेदांत म्हणतात खूप लोक, पण त्यांनी द्वैत वेदांत सांगितला. आता आपण या 3 मध्ये भांडतात एकमेकांची, आपण काय मान्य करायचं हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो. आणि गीतेमध्ये तर अजून सगळं कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे श्रीकृष्णाने, सोप्या भाषेमध्ये सांगायचं ऍक्च्युली कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्या तिघांनी जेव्हा गीतेवर भाष्य केलं, किंवा अनेक लोकांनी नंतर, तेव्हा शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य करताना मला अद्वैत वेदांत प्रस्थापित करायचा हा हेतू मनात धरून भाष्य केलं. त्यामुळे तुम्ही 12व्या अध्यायाचं त्यांचं भाष्य वाचाल तर त्यात तुम्हाला वेगळं दिसेल, वेळेस तुम्ही रामानुजाचार्यांचं भाष्य वाचलं तर ते वेगळं दिसेल. अजून ते भक्तियोग म्हणजे ते सांगणारे फरक आहे 3 मधला. त्यामुळे पहिली गोष्ट मला अशी वाटते की आपण या कुठल्याही इंटरप्रिटेशन्स किंवा भाष्य जे आहेत गीतेवरचे, आपण जो अर्थ वाचतो ते भाष्यच आहेत सगळे, अनेक लोकांनी केलेली, अगदी टिळक, ज्ञानेश्वर, सर्वांनी केली आहेत. त्याच्या आधी शाब्दिक अर्थ काय आहे श्लोकाचा त्या हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तो शाब्दिक अर्थ आपल्या मनामध्ये पक्का झाला किंवा आपण कुठलं इंटरप्रिटेशन फॉलो करायचं हे आपल्या मनात आपल्याला जे जाणवेल ते. आणि मी तर म्हणेन, मी शेवटी रामकृष्णांकडे येणार आहे. त्यांनी सांगितलं
सर्व सत्य आहे थोडक्यात. मी तिथे येणार आहे शेवटी, म्हणजे मला शेवट सांगायचं नाही, पण जे आपल्याला पटेल ते इंटरप्रिटेशन आपण घ्यावं. मी म्हटलं असं की माझं मन थोडं सायंटिफिक आहे, रॅशनल आहे, अद्वैत लवकर पटतो, द्वैत किंवा विशिष्ट अद्वैत पटत नाही. पण मी खरं सांगू, मी गेलो 2 वर्ष अभ्यास करतोय. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी अभ्यास करायला लागलो कारण माझ्या एका मित्राने अद्वैत वेदांतावर एक लेक्चर दिला आम्हाला सगळ्यांना. तिथनं माझी परत सुरुवात झाली. 20-1 वर्षांपूर्वी याचा अभ्यास करत होतो थोडा थोडा, पण तो राहून गेला. पण तेव्हा मी अद्वैतामधनं, मी म्हटलं मी त्याशी बोलत होतो की मी निर्गुणामधनं सगुणामध्ये आलोय, की मला हे जाणवतं की मला निर्गुणापर्यंत पोहोचायला सगुणाची मदत लागते. सो मी म्हटलं असं की आपल्याला जे जाणवतंय, आपल्याला जे करायचंय ते खूप आपल्याला जे समजतंय ते करून पुढे जावं. कोणी हा याच फॉलो करायचं असं ठेवू नये. पण मी म्हटलं असं तिघांनी 3 वेगळे वेगळे वेदांत सांगितले आणि त्याचं खूप छान वर्णन. परत श्रीराम आणि हनुमान, श्रीरामाने हनुमानाला विचारलं की तू माझ्याकडे कसं बघतोस. तर हनुमानाने 3 वेदांत एका श्लोकात सांगितले. परत म्हणजे हे खरं सांगितलं असेल असं नाही, पण कुणीतरी नंतर लिहिलंय की हनुमानाने म्हणले की देहबुद्ध्यात वदा सोयम, माझा देह म्हणून विचार केला तर मी तुझा दास आहे. द्वैत वेदांत, आपण दोघं वेगळे आहोत. जीवबुद्ध्यात वदंशकः, मी माझा जीव म्हणून विचार केला, म्हणजे सूक्ष्म शरीर असं म्हणू आपण त्याला थोडक्यात. जीव म्हणून माझा विचार केला तर तदंशकः, मी तुझा अंश आहे. श्रीरामा तुझा मी अंश आहे. हा विशिष्ट अद्वैत वेदांत आहे, ज्याच्यामध्ये म्हणलं जातं की नारायण हा पूर्ण आहे आणि आपण त्याचा अंश आहोत. आणि शेवटची वेळ आहे आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, मी माझा आत्मा म्हणून विचार केला तर मी तूच आहे. किती वेळ निश्चितामध्ये एवढं मला नक्की कळलंय. सो मी कसा विचार करतोय माझा, त्याच्यावरती आपण कुठल्या मार्गाला जातोय हे सांगून ठेवलंय म्हणजे हनुमानाने श्रीरामाला. आणि म्हणलं की तसं या 3 वेदांतांमधला प्रमुख धागा आहे, जे कॉमनॅलिटी आहे ती ही आहे जी श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायात सांगितलं की 3ही वेदांताचे शाखा हे मान्य करतात की आपण म्हणजे शरीर नाही, मन नाही, तर आपण आत्मा आहोत. आता त्याला आत्मा म्हणजे काय म्हणायचं, सत म्हणायचं, चित म्हणायचं, आनंद म्हणायचं, काय म्हणायचं हे आपल्या आता मी म्हणलं असं की दुसऱ्या अध्यायातला जो 16वा जो श्लोक आहे ना, असतो विद्यते भाव, याच्यामध्ये सत या शब्दावरती सगळा प्रभाव आहे. आणि शंकराचार्यांचं भाष्य त्याचं अगाध आहे, म्हणजे त्याच्यावरती त्यांनी जे केलंय ते, त्याच्यामध्ये त्यांनी सत म्हणजे असणे, एक्झिस्टन्स आपला, ह्याच्यावरती पूर्णपणे भर दिला. म्हणजे एक्झिस्टन्स म्हणजेच आहे, म्हणजे आपण म्हणतो ही खुर्ची आहे, मी आहे, हा रिमोट आहे, याच्यामधलं रिमोट आणि खुर्ची काढून टाका, आहे ही रियालिटी आहे, आहे ही रियालिटी. आणि त्या आहेचे अनेक रूप आहेत. आता मी आहे हा शब्द बरोबर वापरत नाहीये, पण त्याला मी एक्झिस्टन्स म्हणलं तर इंग्लिशमध्ये असणं, त्याची सगळी रूप आहेत. याच्यावरती खूप मोठं भाष्य शंकराचार्यांनी केलेलं आहे. पण मूळ या 3 वेदांतामध्ये हे नक्की मांडलंय की आपण काहीतरी वेगळे आहोत बाबा, शरीर मन या सगळ्यापेक्षा. हे सगळ्यांनी कॉमन आहे. फरक कुठे येतो तर देव म्हणजे काय आणि देवाचं आणि आत्म्याचं रिलेशन काय आहे, ह्याच्यामध्ये या 3ही वेदांतांमध्ये फरक आहे. शंकराचार्यांनी काय सांगितलं अद्वैत वेदांतामध्ये, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरवा, त्या परहा त्यांनी सांगितलं अद्वैत सांगितलंय, ब्रह्म हे एकमेव सत्य आहे आणि हा आपण आत्मा म्हणजे ते ब्रह्मच आहोत. ब्रह्माची ही आपण सगळी रूप आहोत. जगत मिथ्या म्हणजे काय तर मिथ्या म्हणजे आपल्याला वाटतं की खोटं आहे जग, पण ते खोटं नाही आहे. त्याला आपण म्हणू शकतो की अपिअरन्स आहोत, रूप म्हणजे दिसतोय आपण असे. म्हणजे थोडक्यात असं आहे की आपण जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा आपल्या स्वप्नामध्ये अनेक लोक येत असतात, काहीतरी काहीतरी घडत असतं. पण हे कुठं घडत असतं तर आपल्या स्वप्नामध्ये घडत असतं. आपला कॉन्शियसनेस त्या सगळ्या गोष्टी तयार करत असतो आणि ते सगळं घडत असतं आपल्या स्वप्नामध्ये. सो असा विचार करा की ब्रह्म स्वप्न बघतोय आणि त्याच्या स्वप्नामध्ये या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. असं साधारण म्हणजे हे आहे अद्वैत वेदांताचं. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरावा, दोन्ही गोष्टी म्हणजे दोन्हीमध्ये द्वैत नाहीये. म्हणजे विवेकानंद म्हणायचे की विवेकानंदांना एका त्यांच्या शिष्यानी पत्र लिहिलं की तुमच्याकडनं मला हे कळलं की गॉड इज एव्हरीवेअर, देव सर्वत्र आहे आणि देव आहे म्हणजे असं तुमच्याकडनं कळलं. तर श्री विवेकानंद म्हणलं हे मी असं काही शिकवलंच नाही तुम्हाला, हे काय तुम्ही शिकलायत. मी असं शिकवलंय की ओनली गॉड इज देअर इज नथिंग एल्स. देव सगळीकडे वगैरे नाही, देवच आहे, बाकी काही नाहीये. आपण त्यातनंच म्हणजे अवघड आहे पण सोपी पण आहे, म्हणजे विचार करण्याजोगी लॉजिकल आहे थोडीशी. हे अद्वैत आहे. विशिष्ट अद्वैत जे रामानुजांनी सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की विष्णू किंवा नारायण हा देव आहे. सो इकडं ब्रह्म निर्गुण आहे, इथं ब्रह्म सगुण आहे. सगुण ब्रह्माची तनुभाव म्हणजे एक्सटर्नल पार्ट, थोडक्यात तनुभाव म्हणलेला आहे त्यांनी, हे निर्गुण ब्रह्म आहे. सो सगुण ब्रह्म वरती आहे, निर्गुण ब्रह्म खालती आहे. हायरार्की लावली आहे. ही हायरार्की मी पुढे येणार आहे. कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग याच्यामध्ये लावलेल्या हायरार्कीज आहे त्या लोकांनी, आणि आपण कशी पाळावी ती हायरार्की, किंवा प्रत्येक योग आपल्याला
आपल्या आयुष्यामध्ये काय सांगू शकतो. सो त्यांनी हायरार्की लावली, निर्गुण ब्रह्म खाली आहे, सगुण ब्रह्म वरती आहे. सेम द्वैतामध्ये 5 प्रकारचे फरक सांगितले, प्रकृती, पुरुष आणि देव याच्यामध्ये. पण त्यांनी सुद्धा हायरार्की लावली. त्यांनी म्हणले की विष्णूच्या पायाप्रमाणे निर्गुण ब्रह्म, वेळा शंकराचार्यांनी सांगितले निर्गुण ब्रह्म वरती आहे, सगुण ब्रह्म त्यांनी खाली नाही म्हणलेलं. त्यांनी असं सांगितलंय की 2 जगं सांगितले, एक पारमार्थिक असेल आणि एक व्यावहारिक असेल. व्यावहारिक जगामध्ये सगुण आहे, पारमार्थिक जगामध्ये निर्गुण आहे असं त्यांनी सांगितलंय. कारण आपण शेवटी व्यावहारिक जगामध्ये राहतोय, आपण आपल्या स्वतःला डिस्काउंट नाही करू शकत आपली शरीर वगैरे एका पॉईंट नंतर. सो हे फरक आहेत त्याच्यामध्ये. म्हटलं जसं की एवढ्या फिलॉसॉफिकल लेवलला आपण कोणी आता जाऊ नये. मी म्हटलं जसं की मी म्हटलं जे रॅशनल थिंकिंग ज्यांना खूप याच्यामध्ये आत शिरून खरंच सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यांनी तो अभ्यास करून पण कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये आणणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये म्हणलं असं की महावाक्य आहेत काही उपनिषदांमध्ये. कोणाला माहिती आहेत महावाक्य? म्हणजे मावशीला माहिती असतील, पण अजून 4 महावाक्य आहेत जी वेगळ्या. अहम ब्रह्मास्मी एक महावाक्य आहे, तत्वमसी एक महावाक्य आहे जे छांदोग्य उपनिषदात आहे. म्हणजे श्वेतकेतूला त्याचे वडील म्हणले तुला मी शिकायला पाठवलं होतंस, तू काय शिकून आला? तो म्हणलं मी वेद शिकलो, मी ज्योतिषशास्त्र शिकलो, याव शिकलो, त्याव शिकलो, शिकलो. म्हणलं जा परत, तो काही शिकला नाहीस. मग तो काय काय शिकून परत आला. तो म्हणलं अरे परत काही शिकलं नाही. असं करून शेवटी वडिलांनी त्याला सांगितलं की मला तू हे शिकणं अपेक्षित आहे, तत्वमसी. म्हणजे त्याच्यावरती ते हे तत्वमसी आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा म्हणजे ब्रह्म असे वाक्य आहेत. तो त्यातलं जे तत्वमसी हे जे वाक्य आहे, या वाक्याच्या भोवती गीतेचा साधारण सारांश मधुसूदन सरस्वतीने सांगितलं. मी गीता या विषयाकडे येतो आता वेदांताकडनं. हा साधारण 18 आहेत, आपण 6-6-6 अशी साधारण फोड करू शकतो गीतेची. त्यातला पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे तो, त्यामुळे आपण तो डिस्काउंट करू. आणि 18वा अध्याय हा पूर्ण गीतेची समरी आहे, त्यामुळे तोही आपण डिस्काउंट करू. पण तरी 6-6-6 अशी विभागणी करू शकते. विषादाचा योग कसा असू शकतो हा प्रश्न आहे, पण तरी अर्जुन विषाद योग असं त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. तर तत्वम असी, याच्यामध्ये तत्व म्हणजे ब्रह्म किंवा देव, त्वम म्हणजे तुम्ही स्वतः, आणि असी म्हणजे त्या दोघांमधलं एकात्म दाखवून दिलेलं आहे, अद्वैत दाखवून दिलेलं आहे. पहिले 6 अध्याय तत्वमसी मधला त्वम सांगतात, तुमच्याबद्दल सांगतात. त्वम आत्मा, शरीर, मन नाहीये वगैरे वगैरे. 5-6 जे अध्याय आहेत, पहिले 6 अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, कर्मसंन्यास योग आणि आत्मसंयम योग किंवा ध्यान योग. या प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं करावं, म्हणजे कसं ते जाणावं ह्याच्याबद्दल हे योग सांगितलेत वेगळे वेगळे. पण बॉटम लाईन ही आहे की ते आपल्याला, तुम्ही म्हणजे शरीर नाही, मन नाही, तुम्ही आत्मा आहे, सतत श्रीकृष्ण कुठल्या ना कुठल्या तरी श्लोकामधनं ठासवत राहिले आपल्याकडे. आणि ते जाणण्यासाठी तुम्ही हे योग कसे वापरावेत हे साधारण त्यांनी सांगितले. की त्वम सांगितलं की तुम्ही शरीर. मी म्हणलं असं की तुम्हाला मी मांडुक्योपनिषदाचे 3 प्रकार सांगितले, तसं शंकराचार्यांचा अजून एक छोटासा दृग्दृश्य विवेक नावाचं एक पुस्तक आहे. त्याला पहिलाच एक श्लोक आहे, तो सांगतो की त्यातनं तुम्हाला तुम्ही म्हणजे आत्मा का आहात, किंवा तुम्ही म्हणजे सच्चिदानंद का आहात, किंवा तुम्ही म्हणजे कॉन्शियसनेस काय, त्याचा एक साधारण अर्थ लागेल. त्याच्यामध्ये दृग्दृश्य म्हणजे काय आहे, दृक म्हणजे जो द्रष्टा आहे, म्हणजे जो बघतोय, आणि दृश्य म्हणजे जे समोर दिसतोय. आपण सगळे त्रिकुटीपेक्षाही थोडस बरोबर आहे. पण आपण सगळे हे मान्य करतो की बघणारा द्रष्टा आणि समोरचं दृश्य हे वेगळं असतं, हे मान्य करा तुम्ही. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना बघतो म्हणजे मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, बरोबर. हे आपण एस्टॅब्लिश करू शकतो. रोजच्या आयुष्यामधला रोजचा अनुभव आपल्याला दृश्य म्हणजे बघणारा आणि द्रष्टा आणि दृश्य हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तर हे एक छोटासा आपल्या आयुष्यातला एक्सपिरियन्स वापरून हे प्रूव्ह करायचा प्रयत्न केला आहे. श्लोक असा आहे की रूपम दृश्यम लोचनम दृक्, म्हणजे मला जे समोर दिसतंय रूपम दृश्यम लोचनम दृक्, म्हणजे माझे डोळे हे बघणारे आहेत आणि समोर दिसणारं जे दृश्य आहे ते दृश्य आहे, आणि मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. डोळे आणि तदृश्यम. मला कंटाळा आला तर सांगा, मी पटकन पुढे जातो. तदृश्यम द्रष्टु मानसम, म्हणजे माझ्या डोळ्यांना कोण बघतंय, म्हणजे डोळ्यांना आपल्याला जेव्हा काहीतरी दिसतं तेव्हा आपल्या मनापर्यंत, म्हणजे ते काही किरण असतात ते आपल्या डोळ्यात जातात, मेंदूत जातात, तिथं आपल्या जुन्या वृत्ती आपल्या समोर येतात आणि आपल्याला कळतं की मी गुलाबी रंग पाहिला. आणि ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. थोडक्यात एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे लेस दॅन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये घडतात. तर ते डोळ्याला कोण बघत असतं, तर मन बघत असतं, आपलं मनात हे सगळं, किंवा आपली बुद्धी बघत असते, बरोबर. सो डोळे दृश्यापेक्षा वेगळे आहेत, डोळ्यांपेक्षा मन वेगळं आहे. या 2 गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या. तिसरी गोष्ट थोडीशी अवघड आहे, त्याच्यासाठी 1-1.5 तासाचं लेक्चर घ्यायला लागेल, पण मी त्याचं जाते. पण तिसरी गोष्ट सांगतो, दृश्यादी वृत्तय साक्षी. त्या मन सुद्धा सतत बदलतं,
पण आपण नित्य गोष्टीबद्दल बोलतोय तर काहीतरी एक साक्षी आहे आपल्या आतमध्ये जो ते बदलतं मन सुद्धा बघतोय, आणि तो साक्षी आणि बदलतं मन तो बघतोय याचा अर्थ मन आणि तो साक्षी पण वेगळा आहे. म्हणजे आपण आपल्या डोळे आजूबाजूच्या सगळ्यापासून त्या साक्षीला वेगळा केलं, द्रगेव न तु दृश्यते, म्हणजे त्याला कोणी बघू शकत नाही. तो जो शेवटचा दृक आहे त्याला कोणी बघू शकत नाही, तो साक्षी त्याला शोधायचा आपल्याला, तो आत्मा आहे. थोडक्यात खूप मोठं म्हणजे अत्यंत इंटरेस्टिंग आहे अभ्यास करायला. म्हणजे तुम्हाला म्हटलं की ज्यांना खरंच याची प्रूफ हवी असतात ना की कसा आत्मा, याच्यासाठी अपरोक्ष अनुभूती असेल, दृश्य विवेक असेल, मांडुक्योपनिषद असेल, किंवा तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचकोश हे सांगेल, अन्योंतरात्मा, अन्यमय, अन्योंतरात्मा, प्राणमय, प्राणमय कोश कसा आणि मनोमय कोश, तुम्ही कसे सटलर आतमध्ये कसे जाऊ शकता. म्हणजे सकाळी ध्यान करताना मी साधारण ही गोष्ट वापरतो की मी विचार करतो की मी माझे शरीर आहे आणि मी डिसमिस करतो ते, म्हणजे मी शरीर नाही, कारण कोणीतरी बघतोय मी शरीर आहे. मग प्राण बघतो माझा आणि त्यालाही डिसमिस करायचं कुठेतरी. मग मन बघतो, अरे मनामध्ये पण हालचाल चालू ते कोणतरी बघतंय, त्यालाही डिसमिस करायचं. असं करत करत तुम्ही आज जाल तेव्हा कुठेतरी 15, 20, 25 वर्षांनी आपल्याला कुठेतरी जाणवेल की आपल्या आत्मचा जो साक्षी आहे तो आपण आहोत. सो या पहिल्या 6 श्लोकांमध्ये आपल्याला त्वमबद्दल सांगितलंय श्रीकृष्णांनी. पुढचे जे श्लोक नाही अध्याय, त्याच्या पुढचे जे 6 अध्याय आहेत 7 ते 12, 7, 8, 9, 10, 11, 12 बरोबर, 7 ते 12, त्याच्यामध्ये म्हणजे मी म्हणलं असं की ज्ञानविज्ञान योग, अक्षरब्रह्मयोग, राजविद्या योग, विभूती योग, विश्वरूप योग, विश्वरूप दर्शन योग आणि भक्ती योग. यात तुम्हाला दिसेल की श्रीकृष्ण भगवंताबद्दल सांगतोय, हळूहळू स्वतःबद्दल सांगतोय, देवाबद्दल सांगतोय. म्हणजे असा विचार तुम्ही केलाय का की त्याचं मला माहित नाही, पण मला खूप छान वाटलं थोडक्यात की याचा आपण ओव्हर सिम्प्लिफाईड आहे, मान्य मला, 700च्या वरती श्लोक आहेत, इतकं आपण सोपं करून सांगू शकत नाही. पण हळूहळू त्वमकडनं तत्कडे न्यायला लागलाय भगवंत अर्जुनाला. म्हणजे म्हणलं असं की अक्षरब्रह्म ज्ञानविज्ञान योगामध्ये इंटेलेक्ट कसं आहे, अक्षरब्रह्मामध्ये थोडंसं निर्गुण ब्रह्मामध्ये सांगितलंय, विभूती योग आणि विश्वरूप दर्शनामध्ये हळूहळू प्रत्यक्ष साकार रूप, कॉस्मिक फॉर्म, आणि मग भक्तियोग सांगितला शेवटी श्रीकृष्ण, आणि तो श्रेष्ठ आहे असं पण सांगितलं थोडक्यात 12व्या अध्यायामध्ये. त्यामुळे सगुण रूपाकडे थोडासा घेऊन गेला, तत् याच्याबद्दल सांगितलंय. जसे आपण 13व्या अध्यायाकडे येतो, क्षेत्रज्ञ, प्रकृती पुरुष विवेक, म्हणजे आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र जाणणार आहे, याच्यामधला फरक करताना श्रीकृष्णाने तत्वम असी याची सुरुवात केली आहे की तो तूच कसा आहेस. तत् आणि त्वम मध्ये साम्यक आहे, आणि क्षेत्रज्ञ 13व्या अध्यायामध्ये ते त्यांनी बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितले. आणि त्याच्या पुढचे जे अध्याय आहेत 14, 15, 16, 17, 18 आपण सोडून देऊ, कारण तो थोडासा समरी आहे सगळ्याची. पण गुणत्रय विभाग, पुरुषोत्तम योग, देवसौर संपद आणि श्रद्धात्रय, याच्यामध्ये थोडक्यात श्रीकृष्णांनी तत्वम अशी झाल्यावरती कसं वागतो माणूस किंवा काय काय करतो त्याची, म्हणजे तिथं सगळं आपल्याला कसं वागावं रोजच्या आयुष्यात, प्रॅक्टिकल कर्मयोग वगैरे समजायला, म्हणजे ऐकायला खूप छान शब्द आहे, पण कसं वागावं, काय करावं, हे थोडंसं डिटेलमध्ये श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं. पण ते अशी सांगायचं शेवटच्या 6 अध्यायामध्ये प्रयत्न केलाय. आणि ते असीचा अर्थ मी थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. म्हणजे मी स्वामी विवेकानंदांची 4 महावाक्य आहेत, म्हणजे त्यांनी सांगितलेली, ती इंग्लिशमध्ये आहेत, मी तुम्हाला मराठीत अर्थ सांगतो, ती वाक्य वाचून दाखवतो. इच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येक शरीरामध्ये किंवा प्रत्येक आत्म्यामध्ये देवत्व आहे, हे आपल्याला माहिती आहे, श्रीकृष्णाने सांगितलं. गोल ऑफ लाईफ म्हणजे आपण मोक्षशास्त्र आहे, गीता आहे, आणि मोक्षशास्त्र हे शरीर म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. मी म्हणतो असं की वयाच्या 30-40 मी ध्येय वगैरे गप्पा मारू शकतोय प्रॉब्ली, तेवढं 50-60 कडे गेल्यावरती. इनफॅक्ट मी आईला असं म्हणतो बरेचदा, म्हणजे आता मी आईचं नाव घेतोय, पण थोडंसं तुम्ही त्या वयामध्ये गेल्यावरती तुम्ही बऱ्याच गोष्टी मागे सोडलेल्या असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आईसाठी दोन्ही मुलं बऱ्यापैकी व्यवस्थित सेटल्ड आहेत, डोक्याला फारसं काही नाहीये वेगळं, तर ऍक्च्युली मोक्षशास्त्राच्या मागे लागायला हरकत नाही. जे काय आयुष्य बोललं त्याच्यामध्ये हे आचरणात आणायला हरकत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये आचरणात आणायचा प्रयत्न करतोय 2%, 3%. मी म्हणलं असं की खूप मोठी लांबचा पल्ला आहे. कर्माचा सिद्धांत सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये युनिव्हर्सल सॉल्व्हेशन सांगितले, प्रत्येकाला कधी ना कधीतरी मोक्ष मिळणार आहे. रामकृष्ण म्हणतात तसं जे इथे येतील त्यांना कधी कोणाला तरी पहाटे 6 वाजता खायला मिळेल, कोणाला दुपारी 12 वाजता मिळेल, कोणाला तरी रात्री 12 वाजता मिळेल, पण प्रत्येकाला जेवायला मिळणार आहे. कोणीतरी 100 मीटरच्या रेसमध्ये अगदी स्टार्टिंग पॉईंटला रनअप घेत आहेत, कोणीतरी शेवटच्या 10 मीटरला पोहोचले, ही परिस्थिती आहे. पण प्रत्येकाला मोक्ष, आणि तो कर्माचा सिद्धांत आहे, प्रारब्ध कर्म, संचित कर्म, तिथं मी जात नाही, पण प्रत्येकाला मोक्ष मिळणार आहे हे कुठंतरी मनामध्ये मागे असू दे. त्यामुळे आपण मागे हटतो कायम की अरे कसं शक्य आहे काय आयुष्यामध्ये आचरणात आणणं शक्य नाही, अवघडच आहे सगळं. हे पहिलं कुठंतरी मनातनं काढावं, कारण भगवंताने अर्जुनाला त्या बॅटल फील्डमध्ये सांगितलं आणि त्याला ते करावं असं वाटलं आणि त्यांनी हे केलंय. हे आपल्या समोर उदाहरण आहे, आपल्या समोर उदाहरण. कुठंतरी आपल्या मनातला हे काढून
मी बाबांचं पण उदाहरण घेतो माझ्या, की त्यांचा भयंकर अभ्यास आहे अद्वैताचा, म्हणजे त्यांची सगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, पण अगेन अरे हे अवघडच आहे असं म्हणून ते सोडल्यामुळे कुठंतरी राहून गेलं. म्हणजे अदरवाईज आपल्या आध्यात्मिक आयुष्यामध्ये किंवा स्पिरिच्युअल आयुष्यामध्ये तुम्ही खूप पुढं प्रगती करू शकता. त्यामुळे कुठेतरी हे मनातनं काढून टाका की हा अवघड आहे किंवा अशक्य आहे. सोप्या कोटीतला मी करून सांगणार आहे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये, जेवढं सोपं करता येईल तेवढं. दुसरं वाक्य, गोल ऑफ लाईफ इज टू मॅनिफेस्ट द डिव्हिनिटी विदिन. हा, मॅनिफेस्ट या शब्दाचा अर्थ खूप महत्वाचा आहे आणि त्याचा मी संदर्भ अशीशी जोडतोय. मॅनिफेस्ट करणं म्हणजे आयुष्यामध्ये ते दाखवणं, रिअलाइज करणं आणि मॅनिफेस्ट करणं या 2 शब्दामध्ये फरक आहे. रामकृष्णांनी म्हणलं की गॉड रिअलायझेशन शुड बी द गोल ऑफ युअर लाईफ. देवत्वा म्हणजे भगवंताला प्राप्त करणं, भगवंताला प्राप्त करून भगवंतासारखं वागून दाखवणं आयुष्यामध्ये, हे विवेकानंदांनी सांगितलंय. आणि ते श्रीकृष्णांनी शेवटच्या 6 अध्यायांमध्ये सांगितलं कसं वागावं म्हणजे तुम्ही सेंटहुड किंवा संतपद प्राप्त करू शकाल. फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मॅनिफेस्ट हा शब्द माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आता ते काय सांगतात आणि मी तिकडे येणार आहे आता मुद्दाम. डू इट आयदर बाय वर्शिप ऑर बाय वर्क ऑर बाय सायकिक कंट्रोल ऑर बाय फिलॉसॉफी बाय वन ऑर मोर ऑर ऑल ऑफ देम अँड बी फ्री. 4 शब्द आहेत. डू दिस, हे कसं कराल तुम्ही मॅनिफेस्ट? डू दिस बाय आयदर बाय वर्शिप, म्हणजे वर्शिप म्हणजे भक्तियोग, शब्द वेगळे वापरले त्यांनी. भक्तियोग आहे, वर्शिप म्हणजे भक्तियोग, पूजा उपासना. वर्क सोपं आहे, कर्मयोग. सायकिक कंट्रोल वेगळा शब्द वापरलाय, ध्यानयोग, पतंजली योग. ऑर बाय फिलॉसॉफी, तत्वज्ञान, ज्ञानयोग, सगळ्यात अवघड. हे तुम्ही हे 4 योग 1 वापरा, 2 वापरा, 3 वापरा, 4ही वापरा, काही करा, पण हे तुम्हाला जे जमतंय, तुम्हाला जे पटतंय ते खूप मनापासून करा अँड बी फ्री. हे त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे. काही वापरा. म्हणजे तुम्ही म्हटलं असं की शंकराचार्य म्हणतील ज्ञानयोग सर्वात मोठा, आणि मी तिथंच येणार आहे शेवटच्या 5 मिनिटात. रामानुजाचार्य आणि हे म्हणतील की भक्तियोग सगळ्यात मोठा. आपण आपल्या भक्ती मार्गामधले जे संत संप्रदाय सगळे भक्तीच सांगतात देवाची. शेवटी ज्ञानयोग कुणी सांगत नाही. म्हणून शंकराचार्यांना प्रच्छन्न बौद्ध आणि हिंदू बरंच काय काय म्हणलं होतं, पण त्याच्यामध्ये काहीतरी मर्म आहे शेवटी. सो मी म्हटलं असं की विवेकानंदांनी किंवा रामकृष्णांनी ते सगळ्याला एकत्रित करून सांगितलंय की तुम्ही फक्त कर्मयोग जरी पूर्ण मनापासून कम्प्लीट डिव्होशननी केला तरी तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. भक्ती योग सुद्धा तुम्ही पूर्ण मनापासून, म्हणजे तुमचं डिव्होशन इतकं पाहिजे देवासाठी की या क्षणी सुद्धा मला कुठंतरी देवाचं स्मरण होत असलं पाहिजे. डिव्होशन भयंकर पाहिजे, प्रेम पाहिजे देवाबद्दल, की 4 भजनाच्या 2 वेळी ऐकल्या तर कधी कधी माझं असं व्हायला लागलं बोलू नये, पण डोळ्यात पाणी येतं टचकन, की तेवढी भक्ती किंवा तेवढं प्रेम देवाबद्दल निर्माण झालं पाहिजे. तरी त्या ह्याच्यामधनं तुम्ही जर कुठलाही योग आणि त्याचं कॉम्बिनेशनही करा, मी ते कॉम्बिनेशन शेवटी सांगतोय, पण करा आणि फ्री व्हा. शेवटचं वाक्य आपल्यासाठी कामाचं नाहीये, पण मी वाचतो. दिस इज द होल ऑफ रिलिजन. हा म्हणजे पूर्ण धर्म आहे, आणि हा फक्त हिंदू धर्म नाही आहे, सर्व मानवजातीचा धर्म आहे. डॉक्ट्रिन, डॉगमाज, रिच्युअल्स, म्हणजे आपण जे काय पाळतो, रूढी, रीती, रिच्युअल्स म्हणजे जे काय कांड करतो, कर्मकांड करतो. कर्मकांड वाईट शब्द नाही बरं का, मी तो वाईट अर्थाने वापरत नाहीये. कर्मकांड हा शब्द चांगल्या अर्थाने वापरतोय. रिच्युअल्स, बुक्स, टेम्पल्स आर ऑल सेकंडरी डिटेल्स. ते आपल्याला तिकडे घेऊन जायला आहे, त्याच्यावरच अवलंबून राहू नका. हे वाक्य आता आपल्यासाठी महत्वाचं नाही, एवढ्यासाठी म्हणतो की थोडंसं जड वाक्य आहे, त्यामुळे त्याला आपण थोडंसं बाजूला ठेवू. पण मी म्हणलं तसं की याच्यामध्ये विवेकानंदांनी 4 योगांचं कसं युनिसन सांगितलं त्याचं ते सांगून मी शेवट करतो 5 मिनिटात. महेंद्रने अर्ध्या तासाच्या पुढे गेला असेल, पण मी एक शेवटच्या 5 मिनिटामध्ये मी याचा शेवट करतो. मी म्हणलं असं की मी अद्वैत वेदांताचा आधार घेणार आहे याच्यासाठी, आणि प्रत्येक योग तुम्हाला कुठं नेतो ते सांगतो, आणि त्यामुळे भक्तियोग याच्यामध्ये नाहीये. मी आधीच सांगतो, कारण मी अद्वैत वेदांताचा आधार घेतोय. अद्वैत वेदांत हे सांगतो की आपला मूळ प्रॉब्लेम हा आहे की अविद्या. आपल्याला आपलं मूळ स्वरूप माहीत नाहीये. आपल्याला आपलं मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं की तुम्हाला मोक्ष मिळेल. सो ज्ञान मिळवणं आणि तिथं पोहोचणं याच्या हे सगळ्यात गरजेचं आहे. हे त्यामुळे ज्ञानयोग सगळ्यात वरती आहे, शंकराचार्यांनी सांगितलं. पण श्रीकृष्णांनी गीतेमध्ये या सगळ्याचं फाउंडेशन काय सांगितलं? फाउंडेशनला काय सगळ्यात तर कर्मयोग आहे. हा, तर कर्मयोगासाठी म्हणजे हे कर्मयोग सोल्युशन झालं. प्रॉब्लेम काय आहे तर संस्कृतमध्ये चित्तमल, आपलं सर्वांचं मन अशुद्ध आहे. सर्वांचं मन अशुद्ध आहे. म्हणजे आत्ता असं वाटू शकतं की अरे याला कसं मिळालं असं कुठंतरी, किंवा मी एखादं चांगलं काम केलं तर अरे हा त्याला छान वाटेल, ही सुद्धा एक कुठंतरी अशुद्धीचीच भावना आहे, कितीही चांगली असली तरी सुद्धा. चित्त आपलं अशुद्ध आहे, चित्त मुलं आहे. त्याच्यावरचा
उपाय म्हणजे चित्तशुद्धी, आणि ती चित्तशुद्धी तुम्ही कर्मयोगातनं मिळवू शकता. पहिली स्टेप. शुद्ध मन असल्याशिवाय तुम्ही नाही जाऊ शकत भगवंतापर्यंत. चित्तशुद्धी, कर्मयोग. आता कर्मयोग मी पुढे सांगत बसत नाही, पण निष्काम कर्मयोग भगवंतांनी सांगितलंय. हे फलाची अपेक्षा न करता सर्व कर्म करा. 2 कर्म आहेत, सकाम कर्म, निष्काम कर्म. सकाम कर्म वाईट नाहीत, पण ती धार्मिक पद्धतीने केली, म्हणजे धर्माला धरून केली तर सकाम कर्म ही वाईट नाही आहेत. ती तुमच्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात, डेबिट होणार नाही त्यात काही. पण निष्काम कर्म चित्तशुद्धीसाठी महत्वाचं आहे. 2 अजून गोष्टी सांगतो कर्मयोगाबद्दल, की एक लेवल मी वरती गेलो आणि कर्मयोग मी उपासना म्हणून केला, की कुठलीही गोष्ट करताना मी ती गोष्ट देवासाठी करतोय कर्म, तर त्याला अजून एक वेगळं वलय प्राप्त होतंय. स्वामीजींना एकदा म्हणजे स्वामीजींना विचारलं की तुम्ही असं स्ट्रेंज जागा सांगा जिथं तुम्ही लेक्चर दिलंय. तर स्वामीजी म्हणले की मी एकदा स्वामी सर्वप्रियानंदाबद्दल बोलतोय मी, ते लखनौ एअरपोर्टवरती सिक्युरिटी गेट लावते आणि त्यांनी त्याचं भगवी वस्त्र वगैरे घातली होती. त्यामुळे तिथं जे चेक करणारे होते ते म्हणले की अरे स्वामीजी कुछ बोलिये, कुछ बताइए हमें. तर ते सिक्युरिटी करताना ते म्हणले अरे इथं काय सांगू मी तुम्हाला, तर नाही काहीतरी सांगा तुम्ही. म्हणून ते सिक्युरिटी गेटवरती स्वामी सर्वप्रियानंदांनी त्यांना विचारलं की सकाळी येताना तुम्ही काय करून आलात, की देवाची पूजा केली, काय काही केलं का. म्हणलो मी हनुमानाचं भक्त आहे, सगळ्या येताना मी हनुमानाची पूजा केली आणि त्याला 4 फुलं वाहून मी इथं आलो. तर ह्याचं उदाहरण देते उपासना म्हणजे काय. तर त्यांनी त्याला असं सांगितलं की आता तू दिवसाभरात हजारो लोकांचं फ्रिस्किंग करून क्लिअर करशील, प्रत्येकाचं फ्रिस्किंग करून त्याला क्लिअर केलंस की मनातल्या मनात हनुमानाला 4 फुलं वाहा, ही तुझ्या कामामधनं उपासना झाली देवाची. म्हणजे मी बॉसशी कॉलवरती बोलतोय माझ्या आणि मी काहीतरी एक चांगलं प्रेझेंटेशन दिलं तर मी ते प्रेझेंटेशन कुठेतरी देवाला अर्पण करीन, हा कर्मयोग उपासनेतनं झाला. ही पुढची स्टेप आहे, निष्काम कर्माच्या पुढची आहे समर्पण आहे. त्याच्या पुढचं अजून मोठं समर्पण थोडं अद्वैताच्या जवळ जाणारं श्रीरामकृष्णांनी सांगितलं शिवज्ञान आहे जीवसेवा. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रत्येक प्राणीमात्रामध्ये देव बघून त्याची सेवा करा, अल्टिमेट कर्मयोग. आपण जे आपल्यासाठी कामं करतो तर फळाची इच्छा नकाच ठेवू, पण तुम्ही तुमच्या शत्रूसाठी सुद्धा काही केलं तरी ते म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे शेवटी अल्टिमेट. पण ह्या सगळ्याचं मूळ आहे चित्तशुद्धी. हा कुठलं वसुदेव सर्व. हा बरोबर. किंवा ते ब्रह्मार्पणम ब्रह्मावी तो श्लोक अगदी याच्यासाठी लागू आहे, म्हणजे अगदी लागू आहे. शेवटची स्टेज कर्मयोगाची. पण चित्तशुद्धी झाली आणि मी ध्यानाला बसलो तरी सुद्धा माझं मन, मला सकाळी हा मेसेज आला होता, मला त्याला हा रिप्लाय करायचा आहे, मला उद्या हे करायचं, मला कुठंतरी विरविरत असतं. याचा अर्थ चित्त विक्षेप, माझं मन एकाग्र नाही आहे. दुसरा योग त्याच्यासाठी म्हणजे ध्यानयोग. आता मी उपासना जी सांगितली कर्मयोगात तिथं भक्ती आली थोडक्यात, असा विचार करा. त्यामुळे भक्तियोग कर्मयोग मी फाउंडेशनला घेतले थोडे. दुसरा ध्यानयोग की ज्याने तुम्ही तुमचं चित्त एकाग्र करू शकता. आत्मसंयम योग श्रीकृष्णांनी सांगितलंय, कसं ध्यान करावं, कुठं बसावं, काय म्हणजे. आणि ध्यान करायच्या अनेक पद्धती आहेत, म्हणजे मला त्याच्यामध्ये जायचं नाही. पण सोल्युशन हे पतंजलीचा योग म्हणता येईल किंवा ध्यानयोग म्हणता येईल श्रीकृष्णांनी सांगितलं. आणि आपण पतंजलीचा योग म्हणजे फक्त योगासनच समजतो, पण त्याच्यामध्ये ते 8 अष्टांग योग आहे. तो विकलांग योग नाहीये. आसनच फक्त केलं तो विकलांग योग होतो अक्षरशः. आणि ती आसनं एवढ्यासाठी आहेत की तुम्ही ध्यानामध्ये 8 तास बसू शकला पाहिजे, म्हणून तुमचं शरीर तयार करण्यासाठी ती आसनं आहेत. आपण त्याच्यावरती भर देतो, अत्यंत द्यावा, म्हणजे त्याच्यातून फायदेच आहेत, तोटे नाही आहेत. पण त्यातनं शेवटचं समाधी जी आहे सांगितलेली ती महत्वाची आहे. सो दुसरा योग हा ध्यानयोग आहे. एकदा तुमचं मन एकाग्र पण झालं आणि शुद्ध पण झालं तर जे ज्ञानयोग सांगितलेला आहे शंकराचार्यांनी, तुमचा इग्नोरन्स किंवा अविद्या दूर व्हायला तुमचं मन तयार आहे. म्हणजे तुमचं हे प्रिपरेशन आहे, थोडंसं प्रिपरेटरी ग्राउंड आहे, ज्याच्यातनं तुम्ही तयार होत आहे की मी ज्ञानयोग, ज्याच्यामधनं ज्ञानयोगाकडे जाऊ शकतो. जो श्रीकृष्णांनी असा डायरेक्ट सांगितलं नाहीये, पण असा वेगवेगळ्या याच्यामध्ये एक ज्ञानयोगावरती वेगळा अध्याय असं नाही, म्हणजे असं मिक्स करून सांगितलं ज्ञान आणि कर्म कायम. त्यामुळे अर्जुनाला प्रश्न पडला ना की ज्ञान पण सांगतोय कर्म पण सांगतोय, काय श्रेष्ठ आहे. पण त्यामुळे श्रीकृष्णांनी असं डायरेक्ट सांगितलं नाही, पण विवेकानंदांनी त्याचं सार काढलंय ज्ञानयोगामध्ये. किंवा आदि शंकराचार्यांनी पण ज्ञानयोग हा सांगितलेला आहे त्या पद्धतीने की ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञान म्हणजे आपण जे ज्ञान घेतो ते नाही, ज्ञान हे आपण कोण आहोत ह्याचं ज्ञान. म्हणजे सगळ्यात उदाहरण तू देते स्नेक आणि रोप, किंवा म्हणजे साप आणि जे काय दोरी आहे त्याचं. हा, तर ती माया आहे ती दूर करून त्याचं ज्ञान होणं हे खूप गरजेचं आहे. हा शेवटचा ज्ञानयोग सगळ्याचा एपिटोम आहे. पण मी तुम्हाला म्हणलं तसं की कुठंतरी मला गेल्या काही वर्षांमध्ये 2 वर्षांमध्ये
ही सगळी कन्फ्युजन्स दूर करण्यासाठी मी अद्वैतच मला समजते, पण मी ज्ञानयोगच वरती मानू का भक्तियोग, ह्याच्यासाठी मला विवेकानंदांची 4 वाक्य मी सांगितली ती फार महत्त्वाची वाटतात. की आपण कुठलाही योग तितक्याच ताकदीने मनापासून केला तर आपल्याला नक्की मोक्ष मिळू शकेल, हे कुठेतरी मनात ठेवावं. आणि गीतेचा अभ्यास करताना हे सातत, म्हणजे आपण पेपर लिहितोय किंवा गीता पाठ म्हणतोय, माझं हे खूप असतं की आपण संध्या करतोय सकाळी किंवा काहीतरी लघुहृदय करतोय किंवा काहीतरी करतोय, त्याच्या मंत्राचा अर्थ मनात घेऊन कुठंतरी देवाचं स्मरण केलं तर तो जास्ती उपयोगी आहे. सो जेव्हा जेव्हा गीता पाठ म्हणत असेल ना, तेव्हा कुठेतरी मनामध्ये अर्थ, प्रत्येक श्लोकाचा अर्थ कुठेतरी रेझोनेट झाला पाहिजे, तो असं वाजला पाहिजे मनामध्ये, तेव्हा तुम्हाला अजून जवळ जाल. म्हणजे तुम्ही खूप वेळा गीता म्हणत असाल तर अर्थ मनात वाजवून जर गीता म्हणली तर अजून जवळ झालं. म्हणजे शेवट मी तेच म्हणतो की गीतेचा अभ्यास करताना ह्या गोष्टी थोड्या ठेवणं मनामध्ये गरजेचं आहे, मनापासून करणं गरजेचं आहे. स्वतः जे समजते त्याला कुठे डिस्काउंट करू नका. अरे एखाद्याला जास्ती समजले, मला कमी समजले, त्यामुळे मला काही समजणे म्हणजे मी ज्ञानाच्या हिशोबाने म्हटलं की मोक्षाच्या जवळ मी आलो किंवा असं जे काय आपल्याला स्वतःला जे समजलंय त्यातनं तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. जेव्हा ज्याला जेवढं समजते त्या पद्धतीने पुढे जावं. आणि त्याच्यासाठी शेवट म्हणून मी करतो की रामकृष्णांनी 2 गोष्टी सांगितलेल्या, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फायनाईट पाथ्स टू इन्फायनाईट रियालिटी. रियालिटी म्हणायचं तर भगवंत म्हणू, तो अनंत आहे, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग सुद्धा सुखावायचे. एकच मार्ग आहे आणि तोच बरोबर आहे असं कुठेही नाहीये. भगवंतापर्यंत पोहोचायचे अनंत मार्ग आहेत, ते वेगळ्या पद्धतीने कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेत. त्याचा थोडासा अभ्यास करायचा मी प्रयत्न करतो आणि तुम्ही करताय म्हणून थोडंसं एकत्र सांगड घालायचा प्रयत्न केला. आणि थांबूयात, म्हणजे माझ्या हिशोबाने कंटाळा आला नसेल एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद.